सत्वरता घालोनी तत्वता बुद्धरीला. कथानुसंधान सांगत असताना नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की खरोखरच हनुमंतरायाची काय अवस्था त्या ठिकाणी झाली होती. द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी औषधी मिळवण्याचा हनुमंतरायाने प्रयत्न केला, परंतु औषधीनं चकवा या ठिकाणी दिलेला आहे. औषधी हनुमंतरायाच्या हातामध्ये आलेले नाहीत. त्यावेळेस हनुमंतरायाने विचार केला की खरोखरच मी अहंकार केलेला आहे, हे अहंता घातक आहे म्हटले. आणि ज्यावेळेस अहंकाराचा पश्चाताप हनुमंतरायाला झाला, त्यावेळेस या संकटातून सोडवणारे एकमेव जर कोण असतील तर ते भगवान प्रभू रामचंद्र आहेत. अंतरात्मा बुद्धी त्या ठिकाणी बुद्धीचं प्रबोधन प्रभू रामचंद्र हनुमंतरायाच्या बुद्धीला झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे संकटकाळी गजेंद्रानं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा धावा केला होता आणि त्या गजेंद्राची सोडवण भगवान परमात्म्याने तात्काळ केली, त्याचप्रमाणे याही ठिकाणी हनुमंतरायाला आलेलं संकटाचं निरसन अंतरात्मा भगवान प्रभू रामचंद्र करत आहेत म्हणून सांगता. हनुमान अखंड नामधारक नामे पावला रघुकुळ टिळक कपिस बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला. सत्वर देख सरसावला. अहो म्हटले संकट आलं, संकटाचं निरसन करण्याचं एकमेव जर कारण काय असेल तर ते केवळ ते नाम आहे म्हटले. भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि हनुमंतराय कसे आहेत? अखंड नामधारक आहे ते. श्रीराम जय राम जय जय राम हे अखंड त्या ठिकाणी भजन असल्यामुळं या ठिकाणी बुद्धी हनुमंतरायाला देणारे कोण आहेत? रामच आहेत. आणि त्या बुद्धीच्या जोरावर खरोखरच औषधी उडकण्यासाठी पुढे हनुमंतराय सरसावले. म्हणे एवढी काहीशी चिंता मी भ्रांत का झालो आता, सगळा पर्वताची तत्वता नेऊ सर्वता उचलो. चिंता करायचं काय कारण आहे म्हणले? आता बुद्धी सुचल्यानंतर आता इथं भ्रांत होण्याचं कारण काय नाही. मला औषधीने धोका दिलेला आहे ना, हा संपूर्ण पर्वतच या ठिकाणी उचलून न्यावा असा विचार हनुमंतराय करतात. सुषेण वैद्यराज ते ओळखील औषधी ते उठविल सौमित्रा ते अर्ध क्षण न लागता. आता हा पर्वत नेल्यानंतर मग या औषधीचे जाणकार कोण आहेत? वैद्यराज सुषेण आहेत त्या ठिकाणी. मग कोणत्या औषधी घ्यायच्या, त्याचा रस तयार कसा करायचा, हे सगळं जाणकार वैद्यराज सुषेण आहेत. आणि आपण फक्त पर्वत घेऊन जायचा, त्या दिव्य औषधीचा रस त्या ठिकाणी सुषेण वैद्य करतील. लक्ष्मणाच्या त्या खरोखरच लक्ष्मणाच्या त्या इजेवर त्या ठिकाणी ते टाकतील, लक्ष्मणाचा प्राण वाचवतील असा विचार हनुमंतरायाने त्या ठिकाणी केला. जरी विलंब करू येथ उदया येईल भास्वत शक्तीवर अद्भुतन कार्य समस्त नासेल. आता जर विलंब केला तर मग काय होईल? कार्य समग्र नासेल. कार्य नासून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण का? या ताबडतोब या दिव्य औषधी घेऊन जायचे आहेत, लक्ष्मणाचा प्राण वाचवायचा आहे. दिवाकर जर सूर्य जर उगवला तर मग कार्य पुन्हा या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून करता हनुमंतरायाने विचार केला. काय? पर्वते मांडले सळ पाहो आदरिले माझे बळ, औषधी लपविल्या सकळ मज केवळ गोवावया. या पर्वतानं माझं या ठिकाणी खरोखरच सळ मांडलेलं आहे म्हटले. औषधी मला इथं गोवण्यासाठी पर्वतानं माझ्यासोबत हा धोका केला. अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करता. ही मिनला रावणासी गोऊ आदरिल्या म्हासी, उपडून याच्या कंदासी औषधी नेईन. हा सुद्धा पर्वत कुणाला मिळाला? रावणाला मिळालाय म्हटले. आणि माझा इथं वेळ या ठिकाणी वाया घालवत आहे. परंतु ह्याला संपूर्ण उपडून याच्या कंदना ह्याच्या मेन गाभ्यावरच त्या ठिकाणी हात घालायचा असा विचार त्या ठिकाणी हनुमंतराय करतात. करो निया विचार लवकरच नाही मी पकडे आम्हाला नाही. ऐसा करून या विचारण केला राम नामे बुबुकार, कापिन्नले सुरासुरंचराचर भय भी. असा विचार हनुमंतरायाने केला.
आणि मोठ्यानं राम नामाचा भुभुकार केलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि अहो या भुभुकारानं काय समोर नभोमंडळ देव देवता सुद्धा या ठिकाणी थरकाप सुटला. आणि नेमका हनुमंतराचा पर्वत कशा पद्धतीने उचलतात काय सांगू लागले. पुच्छ गुंडाळिले बुड खाते, शिखर कवळिले हाते, आंदोलिता पर्वता तेन भूते आकांते कलक. हनुमंतरायाने काय केलं, अहो त्या पर्वताला त्या ठिकाणी शेपटी अशी गुंडाळली. चहूबाजूने या ठिकाणी शेपटी गुंडाळलेली आहे आणि शिखरावर त्याच्या हात या ठिकाणी धरला आणि अंगताने असाच असणारा निब्बार जोर त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि रात्रीच्या वेळेचे जे असणारे भूते आहेत किरकिर करू लागलेले आहेत. पर्वताच्या ठिकाणी ते अरण्य आहे, अनेक प्रकारचे जे असणारे पशु पक्षी आहेत, श्वापदी आहेत, प्राणी आहेत, त्यांची नेमकी अवस्था पुढे काय होते. करोनिया राम नाम स्मरण, वेगी उपडिता गिरी द्रोण, धनानिले त्रिभुवन शेष फन तडकला. करोनिया या ठिकाणी राम नाम स्मरण, राम नामाचा भुभुकार केलेला आहे आणि ताबडतोब हनुमंतरायाने त्या ठिकाणी पर्वत उचललेला आहे. अहो पर्वताचा जो असणारा त्रिधा जो आहे, नाद जो आहे ना, त्याचं कंपन जे आहे शेषातळी तिथपर्यंत या ठिकाणी गेलेला आहे म्हणून सांगता. धनानिले पाताळ हडवडिले लोकपाळ, वनदैवता खळबळ केला कोल्हाळ सकळी. लोकपाळ हडबडून गेलेला आहे, पाताळापर्यंत त्याचा दनाना गेलेला आहे आणि सर्व जिजा सर्व त्या ठिकाणी खडबडून जागे झाले. काय सांगता. गेले पळाली वनचरे, ती लंगिली गिरी कंदरे, ससे म्हैसे तरस तगरे चौफेरे. आता गिरीकंदराच्या ठिकाणी नाना प्रकारचे जे असणारे श्वापदे आहेत, पशु आहेत, पक्षी प्राणी त्या ठिकाणी आहेत, ससे आहेत, मगर आहेत, तरसे आहेत आणि हे सर्वचे सर्व. आता पर्वत उचलल्यानंतर मग ती रात्रीच्या वेळेचे जे प्राणी आहेत ते किलबिल किलबिल आवाज करू लागले, जिकडे तिकडे सैरा वैरा धावू लागले, अशी अवस्था पर्वताच्या ठिकाणी झाली. अट्टहासे मदगजांचे आरड ते व्याघ्रांचे, सिंहनाद सिंहांचे तेने दचके यमलोक. यमापर्यंत या ठिकाणी तो आवाज गेलेला, यम लोक त्या ठिकाणी दचकून गेलेला आहे. अहो व्याघ्र आहेत, वाघ आवाज डरकाळ्या फोडू लागलेले आहेत. नव्हे नव्हे जे असणारे बाकीचे जे असणारे प्राणी आहेत, सिंह मोठ्यानं गर्जना करू लागलेले आहेत. असा जो असणारा जो आवाज आहे, त्रिधा आवाजाचा त्या ठिकाणी दणानून गेला म्हणून सांगता. आंदोळल्या द्रुमवली भूते आकांतली सकळी, त्याही दाती तृणे धरिली शरण आली कपी. सगळ्या आंदोळीला धुमवली, संपूर्ण आंदोलन या ठिकाणी गेलेले आहेत. भूत सगळे काय केलेले आहेत, अहो घाबरून गेले. काय झालं बाबा म्हणले, जगाला घाबरणारे भूत त्याच घाबरले. काय सांगतात. दिशा लंगिल्या पक्षी कुळी, सरपरी घाले पाताळी, दिग्गजा बैसली टाळी, दात खिळी कृतांता. तर दिशा लंगिल्या पक्षी कुळे, पक्षी या ठिकाणी दाही दिशेला त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. सर्प पाताळाच्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. अहो दिग्गजांची या ठिकाणी टाळी झाली म्हणून सांगतात. दश योजने विस्तार, पंच योजने उंची थोर, ऐसा पर्वत सवितन कपिंद्रे सत्वर उपडिला. 10 योजना अशी असणारी त्याची रुंदी आहे, 5 योजनापर्यंत त्याची उंची आहे. असा भला मोठा द्रोणागिरी पर्वत हनुमंतरायाने उचलला म्हणून सांगता. बळे आकोळनिया पायी पर्वत उपडिला दोही बाही, गगना उसळला लवलाही श्रम नाही. काय केलेलं आहे हनुमंतानं, बळे आकळून पाही पर्वत उपडीला दोही बाही. 2 बाहू हाताने लावून त्या ठिकाणी पर्वत सहजरित्या उचलला आणि गगनाच्या ठिकाणी उसळी मारलेली आहे. कसलाही श्रम हनुमंतरायला झालेला नाही. काय सांगतात. छत्राक झेली बाळक, गज शुंडा दंडे कमळ देख, तैसा चालीला कपिनायक गिरी आलोली कौपडून. ज्याप्रमाणे एखादा बाळक असावा तो छत्रांग झेलावना किंवा गज जे आहे हत्ती शुडादंड सोंडेमध्ये त्या ठिकाणी कमळाच्या माळा वगैरे सहज या ठिकाणी घेऊन फिरावना, तशा पद्धतीने हनुमंतरायाने हा द्रोणागिरी पर्वत अगदी सहजरित्या उचललेला आहे आणि अंतरिक्ष गगनाच्या ठिकाणी उसळी मारली. काय सांगता. तळी अंधार पडे गडदनवरी प्रकाश आगाध, हे मछाया ती शुद्धन कोंदले नभ उजेडे. अहो पर्वत उचलल्यानंतर आता पर्वतावरच्या ज्या दिव्य औषधी आहेत ते चमचम 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 औषधी चमकू लागलेली आहेत आणि पर्वताच्या वरी सगळीकडे प्रकाश पडलेला आहे.
आणि पर्वताच्या खाली काय गडद अंधार पडलेला आहे आणि अशा प्रकारचा या ठिकाणी हा पर्वत घेऊन हनुमंतराय निघू लागलेले आहेत. तळी अंधार प्रकाश माता नबीस वेग उडत जाताना अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखील. आता हनुमंतरायाने हातामध्ये पर्वत घेतला. पर्वत घेऊन उड्डाण करत असताना वरी पर्वताच्या ठिकाणी दिव्य औषधी चमकत असल्यामुळे प्रकाश त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. तळे अंधकार त्या ठिकाणी हेमछाया त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हे पर्वत घेऊन जात असताना अयोध्या नगरीचा प्रदेश त्या ठिकाणी लागला. अति विस्मित झाला मनी निबिड दाटली असता रजनी काय जात आहे गगनी लक्षिता चिन्ही लक्षणा. नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत आहेत आणि भरताने त्या ठिकाणी पाहिलं निबिड दाटता गगन. एवढा अंधकार गगनाच्या ठिकाणी दाटत असताना खरोखरच अंधकारामध्ये या ठिकाणी नेमकं आकाश मार्गाच्या ठिकाणी काय जात आहे असा विचार त्या ठिकाणी भरताला पडला. काय सांगतात? इंद्र बैसला विमानी सवे अप्सरा घेऊनी क्रीडा करीत आहे गगनी लाज मनी असे ना. हा बरोबर त्या ठिकाणी भरताना त्या ठिकाणी विचार केलेला आहे की बाबा हे कार्य करणारा कोण आहे? इंद्र आहे म्हणले. स्वर्गाच्या ठिकाणचे जे अप्सरा आहेत त्या अप्सराला विमानाच्या ठिकाणी बसवलेला आहे आणि गगनाच्या ठिकाणी हा इंद्र अप्सराला घेऊन जात आहे असा त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी कोणी भरताना केला म्हणून सांगतात. अंगत्राने वात सुटला त्याने औषधी नाद उठला ध्वनी विचित्र उमटला आणि तो ऐकिला भरताने. आता त्या ठिकाणी अंगत्राने वाट सुटला. अहो म्हटलं एखादी वस्तू जात असताना त्या ठिकाणी काय होतं? त्याचा आवाज त्या ठिकाणी निघत असतो. औषधीचा भार त्या ठिकाणी उठलेला आहे. ध्वनी विचित्र त्या ठिकाणी आणि त्या ध्वनीचा जे असणारा ध्वनी जो आहे ना तो भरताना ऐकलेला आहे आणि ऐकल्यानंतर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तो इंद्र जात आहे असं त्या ठिकाणी त्याला वाटू लागलं म्हणून सांगतात. म्हणे केवढा हा उद्यतन वाद्य लावून अद्भुत अप्सरासह विमानात सायरा विचरत आकाशी. हा केवढा उद्दत झालाय म्हटले आणि ध्वनी लावून अगदी संगीतामध्ये ध्वनी लावून अप्सरासहित रात्रीच्या वेळी विमानामध्ये त्या ठिकाणी फिरत आहे अशा प्रकारे भरत त्या ठिकाणी म्हणत आहे. स्वयंगेवोनी वारांगणा विमान हिंड गगना नाही हो. उल्लंघनीय साधू सज्जना काय पुढं म्हणा की म्हणा म्हणा. हा तर या ठिकाणी सांगू लागले अहो सोबत कोण घेतले आता? ह्या वारांगणा घेतलेला. आणि उल्लंघन कोणाचं करत आहे? साधू संताचं सज्जनाचं उल्लंघन करून तो जात आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतर भरत कोण आहेत? अहो क्षत्रिय कुलाच्या ठिकाणी जन्माला आले आहेत आणि त्यांना काय राग येणार नाही का? मग काय सांगतात पुढे? जो स्त्री सवे निरत झाला मध्य प्राशनी मातला जो धन लोभे बुलला आणि त्याचा गेला विवेक. आता विवेक कुणाचा गेला? ग्रंथकर्ते नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की जो स्त्री सवेरत झाला मद्यपानी भुलला. या ठिकाणी स्त्रीमध्ये जो रत झालेला आहे दिवस रात्र त्या ठिकाणी स्त्री विषयी त्या ठिकाणी त्याची आसक्ती आहे मद्याचं प्राशन करत आहे असा जो कोणी असेल ना तिथं विवेक राहील का? हो राहणार नाही. त्याचा विवेक गेला. ग्रंथकर्ते सांगतात वेशागमणी जे रत ते सर्वदा अति उन्मत नाठवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचरत खर जैसा. स्वेच्छा विचरत खर जैसा. नाथ महाराज या ठिकाणी सांगतात अहो जे वेशागमनी वेशेच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत काय त्याची अवस्था त्या ठिकाणी होत आहे. अहो म्हटले ज्याप्रमाणे एखादा खर असावा खर ज्या ठिकाणी गाढव ज्याप्रमाणे जिकडं तिकडं फिरतो ना त्याला गाढवाला कोण अडवू शकतं का? तशी अवस्था या ठिकाणी कुणाची आहे? ह्या विषयारूपी ज्याचं मन झालेलं आहे अशा कामी पुरुषाचं या ठिकाणी लक्षण आहे. ग्रंथकर्ते सांगतात खरनेने मर्यादा दिवस देखता जनपदा वेशाद्वारी विचरे सदा न सरे कदा माघारा. न सरे कदा माघारा. अहो म्हणजे खर त्या ठिकाणी खराची उपमा दिलेल्या विषयी पुरुषाला
वेश्यागमन होणाऱ्या पुरुषाला, परस्त्रीकडे त्या ठिकाणी वाईट नजरेने पाहणाऱ्या पुरुषाला खराची उपमा दिलेली आहे. काय अवस्था हो म्हणली त्याची. दिवस रात्र त्या ठिकाणी त्या विषयामध्ये, कामामध्येच त्या ठिकाणी मन रमत असतं. खराप्रमाणे, गाढवाप्रमाणे त्याची अवस्था आहे. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात, लाता हानिता उरावरी प्रीती धावे सम्मुख खरी, पदाविघात मुखावरी आवडी करी जेलित. संपूर्ण जर या ठिकाणी मनुष्याचं पतन जर कशामुळे होणार आहे तर एकमेव जे असणाऱ्या विषयाचं चरण केल्यानंतर, कामी वृत्ती त्या ठिकाणी ठेवल्यानंतर मनुष्याचं पतन त्या ठिकाणी होणार आहे. अहो म्हटले दिवस रात्र त्या ठिकाणी कामाचाच विचार त्या ठिकाणी करायचा. आणि मग खरोखरच त्या वेशानं जर त्या ठिकाणी याला लाता मारल्या तरी त्या ठिकाणी खुश त्या ठिकाणी होणार तो. किंवा एका गाढव आहे, गाढवाला गाढवीने लाता मारते तरी त्याला त्या ठिकाणी चांगलं वाटतं. तशा पद्धतीनं हा कामी पुरुष ग्रंथकर्ते सांगतात. तैसा पुरुष कामाचारी सुखची मानी निरंतरी, पाऊल जाऊन येदी दुरी हृदयावरी झेलीत. तेच त्याला पाऊल त्या ठिकाणी अगदी कमळासारखे वाटतात. तैसा पुरुष कामाचारी, पाऊल त्याचं दुसरीकडे जाणार आहे का? जाणारच नाही. अहो म्हणले विचार दिवस रात्र तेच विचार, कामाचाच विचार, असा जो असणारा हा कामी पुरुष, या कामी पुरुषाचं वर्णन ग्रंथ करता म्हणे जन्मांतरीची फळली भाग्य, हिचे पाद कमळ हृदयी लागे, दैवे दंडिली अभाग्ये वृथा वैराग्ये कष्टती. अहो म्हटले जन्मांतरीचे फळ, जन्मांतरीच त्या ठिकाणी खरोखरच काहीतरी पुण्याई असेल म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने तिचे पाऊल आपल्या अंगावर लागत आहेत. परंतु खरोखरच ह्या विषयामध्ये निश्चित त्या ठिकाणी आतापर्यंत कोण विषयामध्ये ह्या जगाच्या ठिकाणी सुखी झालेला आहे? अहो मनुष्याला पारमार्थिक मार्गावरून मनुष्याचं अधपतन जर कशामुळे होणार आहे तर या ठिकाणी विषयाची आसक्ती ठेवल्यामुळे होणार आहे. आणि म्हणून ग्रंथकर्ते सांगतात की बाबा असा जो असणारा दुराचारी विषयामध्ये आसक्त झालेला पुरुष, या कामी पुरुषाचं लक्षण या ठिकाणी सांगतात. स्त्री कामाची ऐसी रीती, ऐक मध्यप्याची स्थिती, वेंचून पदरची संपत्ती, स्वयंभोवती जग स्त्री कामाच्या पुरुषाचं लक्षण या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आता दुसरा जो विषय आहे तो मद्यप्राशन करणारा, दारू या ठिकाणी दारूचं प्राशन करणारा. काय म्हटले स्वतःची पदरची संपत्ती त्या ठिकाणी वेचायचं. संपत्ती संपर्क संसाराचा या ठिकाणी संसाराचं नेमकं काय होऊ लागलेलं आहे, संसारामध्ये त्या ठिकाणी काय कमतरता कशी आहे, लेकरं बाळ याचा विचार न करता आलेला पैसा त्या ठिकाणी फक्त दारूलाच या ठिकाणी पार करायचा, मद्यप्राशनच करायचं आणि स्वतःचा संसाराचं वाटोळ करून घ्यायचं. अशा प्रकारचं या ठिकाणी दुसऱ्या या मद्यप्राशनाच्या पुरुषाचं लक्षण ग्रंथ करते सांगतात. जेने द्रव्य आहिक भोग जोडे, सकाम कर्मे स्वर्ग आतुडे, निष्कामे तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. अहो म्हटले त्या ठिकाणी अशा पद्धतीचा सकामतेनं जर त्या ठिकाणी हे कार्य केलं तर मग त्या ठिकाणी मोक्ष त्याला प्राप्त होणार आहे का? जीवनाचा उद्धार होणार आहे का? ऊर्ध्व गतीला तो जाणार आहे का? अहो जाणार नाही. कारण काय विषयामध्ये या ठिकाणी एकदा का मनुष्य आसक्त झाला तर त्याला त्या ठिकाणी चांगलं काय आहे, वाईट काय आहे आणि काय केलेले नेमकं काय होतं याचं या ठिकाणी काहीच त्या ठिकाणी ज्ञान राहत नाही. असा जो असणारा या विषयामध्ये आसक्त झालेला पुरुष, त्याला त्या ठिकाणी ऐहिक कर्म पारलौकिक कर्म याचीही भ्रांत राहत नाही. म्हणून सांगता वेचून ऐसे धन करिता ती मद्यपान, ते निजात्मघाती संपूर्ण नरक सेवनाकल्प. अहो म्हटले नरक परत स्वतःची पदरची संपत्ती या ठिकाणी घालवायची, दारू प्यायचे आणि मग काय तिथं काय कर्म त्या ठिकाणी होणार आहेत का? ऐहिक कर्म होणार आहेत का? पारलौकिक कर्म होणार आहेत का? त्या ठिकाणी पुण्याचं कार्य काहीच नाही म्हटले. एकदा त्या वाम मार्गाला लागला की समजायचं की बाबा आपण नरकाची या ठिकाणी पाहुणे झालो. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. धनलोभी जे लुब्धकन स्वप्नी न देखती सुख,
जन्मदारभ्य देखन भोगती नरक अनिवार. आता धनलोभ्याचे या ठिकाणी वर्णन करत असताना सांगू लागलेले आहेत. धनलोभी कसा आहे अहो तो लुब्ध काय म्हटले. सातत्यानं त्या ठिकाणी फक्त पैसा कुठून मिळेल, पैसा कशा पद्धतीने मिळेल याच त्या ठिकाणी त्याला पैसा नाही आला की मग त्याला त्या ठिकाणी खरोखर बेचैनी अवस्था निर्माण होत असते. सुख कशामध्ये मानायचं, केवळ पैसा येण्यामध्येच सुख मानायचं. कंजूसपणा त्या ठिकाणी करायचा. एखादा या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू आहे, लक्ष्मण शक्तीसारखा कार्यक्रम सुरू आहे, याच्यामध्ये अन्नदान करावं, याच्यामध्ये जे आलेले राम भक्त आहेत त्यांचा सन्मान करावा, असं त्या ठिकाणी वाटत नाही. फक्त आपण पैसा या ठिकाणी कमवायचा आणि याच्यामुळे काय होईल, नरकाचीच प्राप्ती आहे ग्रंथकर्ते सांगतात. मरणांत झटे घेता रुकान मिळे सर्वथा तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. आळस चित्ता उपजेना. पैसा मिळवण्यासाठी मग काय तिथे त्याच्या मनामध्ये आळस निर्माण होतो का? नाही. मरणांत झटे घेता. आपलं त्या ठिकाणी शरीराचं किती वाटोळं होऊ लागलेलं आहे, काय होऊ लागलेलं आहे असं नाही. कितीही झटे घ्यायचे आणि पैसाच कमवायचा. त्याच्या मनाच्या ठिकाणी थोडा सुद्धा ते पैसा मिळवण्यासाठी, धन मिळवण्यासाठी आळस येत नाही ग्रंथकर्ते सांगतात. ऐसे कष्ट मिळे ते वाढवी उपाय बळे निज शरीर कष्ट विले जेने फळे निज मोक्ष. अशा पद्धतीने या ठिकाणी खरोखरच कष्ट करून काय फळ त्या ठिकाणी प्राप्त होणार काय सांगतात. जेने भोगी जे इह भोग, जेने भोगी जे स्वर्ग भोग, जेने साधे महायोग जीव शिव विभाग जेथे लाहे. ज्या कर्म केल्यानंतर जीव शिव हा जेतेला आहे. काय खरोखर मनुष्य जन्माचं जे असणार एकमेव जर परम ध्येय जर काय असलं पाहिजे तर ते जीव आणि शिव ऐक्य होणं. अहिक कर्म करत असताना, पारलौकिक कर्म करत असताना एकमेव जो असणारा ह्या जगताच्या ठिकाणचा भगवान परमात्मा, त्या परमात्म्याचं अनुसंधान ह्या ठिकाणी जीवाचं आणि जीवाचं आणि त्या शिवाचं व्हावं, एवढं एकमेव ध्येय असावं ग्रंथकर्ते सांगतात. एवढी प्राप्तीचे दाते ते कष्टती धनार्जुनाते इतरासी कोण पुसे ते दुःखी समजते संगतीची. दुःखी समजते संगतीची. एवढे जे जनार्दनाचे जे दाते आहेत काय सांगावं म्हणले त्यांची गती काय सांगतात. देवधर्म नियनती काही पर्व काळ ठाऊका नाही, श्राद्धाची संभावना नाही, निराश पायी सदा पित्तर. निराश पायी सदा पितर. अहो म्हणले देव धर्म काय, देव म्हणजे काय, धर्म काय आहे याची भ्रांतच त्या ठिकाणी नाही. एकादशी सारखं या ठिकाणी पर्व काळ आलेला आहे, अनेक पर्व काळ येतात, त्या पर्व काळाचं सुद्धा त्या ठिकाणी काही नाही. अहो म्हणले जे असणारे नैमित्तिक कर्म जे आहे ते मनुष्याने त्या ठिकाणी केलेच पाहिजे. शास्त्र म्हणेल जे सांडावे, शास्त्रानं आतापर्यंत जे सांगितलेलं ते केलंच पाहिजे. आतापर्यंत या ठिकाणी आपण जर इतिहास जर पाहिला रामायण महाभारताचा, प्रत्येकाने त्या ठिकाणी कर्म त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि म्हणून करता आपण या ठिकाणी काय काय लोक श्राद्ध सुद्धा घालत नाहीत. जे आता हे जे असणार आपला मराठी महिने जे आहेत, सणवार आहेत, या प्रत्येक सणावाराचं या ठिकाणी प्रत्येक तिथीचं विशेष असं महत्व आहे. परंतु मला सांगा याच्यामध्ये या ठिकाणी जर आपल्याला हे काय शास्त्रच माहित नसेल मग ते पर्व काळ मानल का, तो या ठिकाणी हे कर्म करेल का, करणार नाही. आणि अशामुळे या ठिकाणी मनुष्याचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही ग्रंथकर्ते सांगतात. जय धनाचा वेच होय तै प्राणाची जाऊ पाहे, सणावाराची नेने सोय अतिथी येथे काय करी. अतिथी येथे काय करील. अहो म्हटले एखादा पैसा कमवायचा आणि जर एखादा आपल्या खिशातले 10 रुपये जर कुठे या ठिकाणी कार्याला लागले तर ते त्या पैशाची सुद्धा चिंता मनाच्या ठिकाणी वाटणार. मग असं जर वाटत असेल तर दाराच्या ठिकाणी आलेला अतिथी, त्या अतिथीला तो काय सन्मान करेल, अतिथीला त्या ठिकाणी काय आणि सणावाराची काय त्या ठिकाणी सोय करेल. हे पर्व काळ सुद्धा त्या ठिकाणी करू शकणार नाही. एवढा धनलोभी त्या ठिकाणी धनामध्ये लुप्त आहे. धनलोभ्याचे लक्षण सांगताना ग्रंथकर्ते सांगतात. कष्ट जोडीली संपत्ती ते ठेवीत याती निगुती, तोंडी दगड माती घालीतीन आपण मरती धुळी खात. हे तिष्ठने या ठिकाणी ती संपत्ती मिळवायची आणि मग तोंडामध्ये त्या ठिकाणी दगड जात आहे, माती जात आहे, काय नाही. अहो शेवटी काय आहे, हे शरीर कुणाचं आहे, देह
काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? सर्व संपत्ती त्या ठिकाणी ठाईच्या ठाई या ठिकाणी राहणार आहे. ग्रंथकर्ते सांगतात ऐसी एक एकाची जाती अद्दपाता स्वयं नेती तिनी एकत्र जेथे मिळती ते दुःख किती सांगावे. ते दुःख किती सांगावे. अशी एक एकाची जात आहे म्हटले. स्त्री कामाची जात सांगितलेली आहे, मद्यपाची सांगितलेली आहे, धनलोभ्याची सांगितलेली आहे. आणि ह्या तिन्ही जर एकत्र आल्या तर मग तिथं किती अधपतन होणार आहे? तिथं मनुष्याचं कल्याण होईल का? होणार नाही. ग्रंथकर्ते सांगतात ऐसा स्त्री मध्ये मातला विमानी विचारत एकला सज्जनांचा उल्लंघू केलाय उन्मत छायेला पीडित से. तर ऐसा सज्जनाचा या ठिकाणी काय उल्लंघन केलेलं आहे. भरताने विचार केला की बाबा हे असा मातलाय म्हणले, स्त्री कामामध्ये रत झालेला आहे आणि इथून या ठिकाणी अर्ध्या रात्री विमानाच्या ठिकाणी जात आहे. भरत त्या ठिकाणी विचार मनाच्या ठिकाणी म्हणतात आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हा स्वधर्म हाची देख उद्धतासी लाभणे सीक विचार अनेक असेना. विचार आणि का असे ना. आम्ही कोण आहोत? सूर्यवंशाचे या ठिकाणी राज्य आहोत. क्षात्र धर्माचे या ठिकाणी क्षात्र तेज त्या ठिकाणी असणारे आम्ही राज्य आहोत. आणि मग जे उद्धत आहेत, जे वांग मार जातात, जे या ठिकाणी शास्त्र पुराणापासून त्या ठिकाणी बाजूला जातात, त्यांना शीक लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वतः भरत मनाच्या ठिकाणी विचार करतात.